नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉबवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आज तुम्ही दिवसभर एक मुद्दा न्यूजमध्ये बघत असाल की इस्रायल आणि पॅलेस्टिनीमधला जो वाद आहे तर हा परत एकदा खूप जास्त चिघळलेला आहे. कारण पॅलेस्टिनमधली हमास नावाची एक आतंकवादी संघटना आहे. तर या संघटनेने आज इस्रायलवरती जवळपास 5,000 मिसाईल्स ॲट अ टाईम डागलेल्या आहेत. आणि हा नंबर खरंच एवढा जास्त आहे ना की ह्याच्यामुळं इस्रायलची जी डिफेन्स सिस्टीम आहे तर ही सुद्धा ॲक्टिव्ह झालेली नाही आहे. त्याच्यामुळं इस्रायलचे जवळपास 30 ते 35 नागरिक आत्तापर्यंत मेलेले आहेत. तिथले जे सिक्युरिटी पर्सन्स आहेत तर ह्यांनासुद्धा झोपेत गोळ्या मारण्यात आलेल्या आहेत. तर आत्तापर्यंत बऱ्याच तिथल्या लोकांचा मृत्यू झालेला आहे इस्रायलच्या. आणि इस्रायलची रिटॅलिएट करण्याची जी पद्धत आहे ना तर ही सुद्धा खूप डेंजर आहे बघा. म्हणजे इन फ्युचर आपल्याला इस्रायलच्या लोकांनी किंवा इस्रायल या देशांनी सुद्धा पॅलेस्टाईनचे एवढे लोक मारले असं ऐकायला मिळू शकतं. आणि ऑलरेडी इस्रायलचे सध्याचे जे PM आहेत बेंजामिन नेतन्याहू तर ह्यांनी वी आर इन वॉर अशा पद्धतीचं विधानसुद्धा दिलेलं आहे. म्हणजे काय तर आता हा जो वाद आहे इस्रायल आणि पॅलेस्टाईन म्हणजेच यहुदी आणि मुस्लिम लोकांचा तर हा वाद चिघळलेला आहे. आता एक्झाममध्ये आपल्याला किती लोक मेले ह्या भांडणामध्ये ह्या युद्धामध्ये असं विचारणार आहेत का तर नाही. आपल्याला या लेक्चरमधून इथून पुढं एका प्रश्नाच्या माध्यमातून भारत आणि इस्रायलचं जे रिलेशन आहे तर हे समजून घ्यायचं थोडक्यामध्ये. आणि या प्रश्नामधून आपण इस्रायल पॅलेस्टिनी ह्यांची जी भानगड काय आहे तर ही सुद्धा मॅपच्या मदतीनं समजून घेणार आहोत. त्याच्यामुळे पुढचा प्रश्न लक्षपूर्वक ऐका. रॉन माल्का यांची हैफा पोर्ट कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. हैफा बंदर कोणत्या देशात आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय, हैफा बंदर हे इस्रायलमध्ये आहे. आता तुम्हाला वाटेल की हा जो प्रश्न आहे हा मॅडमनी का घेतला? ज्या माणसाची अपॉइंटमेंट झाली आहे तो पण भारतीय वाटत नाही आहे आणि हैफा बंदर हे आत्ताच तुम्ही सांगितलं इस्रायलमध्ये, मग हा प्रश्न का घेतला? तर बघा, हा प्रश्न मी ह्याच्यासाठी घेतला आहे की हैफा बंदर हे जरी इस्रायलमध्ये असलं तरीसुद्धा याचे जे ओनर आहेत ते भारतीय व्यक्ती आहेत. गौतम अदानी हे या हैफा बंदराचे ओनर आहेत. ओके, तर रिसेंटली या हैफा बंदराचे जे कार्यकारी अध्यक्ष आहेत ते रॉन माल्का हे बनलेले आहेत. हे व्यक्तीसुद्धा आपले इस्रायलचे भारतातले माजी राजदूत आहेत. ओके, रॉन माल्का हे इस्रायलचे भारतातले माजी राजदूत आहेत. यांची आता हैफा पोर्ट कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून अपॉइंटमेंट झालेली आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा हैफा बंदर जे आहे ना हे खूप महत्त्वाचं बंदर आहे कारण हे इस्रायलमधलं दुसरं सगळ्यात मोठं बंदर आहे. ठीक आहे, आता आपण इस्रायल कुठं आहे मॅपमध्ये हे बघून घेऊ. तर इथे बघा, हा एक वर्ल्ड मॅप मी दाखवला आहे छोटासा करून. इथे आपला आहे भारत, इथे वरती आहे अरल सी, ह्याच्या बाजूला कॅप्सियन सी दिसतोय आपल्याला, त्याच्याजवळच आहे ब्लॅक सी आणि ह्याच्या खाली इथे आहे मेडिटेरियन सी. आणि ह्याच्याजवळ एक छोटासा हा जो देश दिसतोय तर तो आहे इस्रायल. ह्याला जर आपण इकडे मोठं करून बघितलं तर इथे बघा दिसते आपल्याला मेडिटेरियन सी, ह्यालाच भूमध्य समुद्र आपण मराठीत म्हणतो. तर इस्रायल जो आहे ह्याला भूमध्य समुद्राची किनारपट्टी पश्चिमेला लाभलेली आहे. याच्या उत्तरेला आपल्याला लेबनॉन हा देश दिसतोय, पूर्वेकडे सिरिया आणि जॉर्डन हे देश आहेत. याच्या दक्षिणेला एक अकाबाचा आखात आहे, गल्फ ऑफ अकाबा, आणि ह्याच्या नैऋत्येला इजिप्त या देशाची बाउंड्री लागलेली आहे. ठीक आहे, इथे जर तुम्ही या मॅपमध्ये थोडं लक्ष देऊन बघितलं तर इथे बघा गाझा स्ट्रीप म्हणजे गाझा पट्टी दिसते. याच्या पूर्वेकडे वेस्ट बँक तर हा एरिया दिसतोय. तर हे दोन एरिया इथं वेगळे दाखवलेले आहेत. याचं कारण काय आहे तर या दोन एरियामध्ये इस्रायलचे जे मूळ लोक होते म्हणजे पॅलेस्टिनी मुसलमान जे होते तर आता फक्त या दोन एरियामध्ये हे मुसलमान लोक राहतात. ह्याची हिस्ट्री काय आहे माहिती आहे का? पूर्वी संपूर्ण इस्रायलमध्ये हे पॅलेस्टिनी किंवा हे मुसलमान लोक राहायचे, पण नंतर बाहेरून आलेले जे यहुदी लोक होते तर त्यांनी हळूहळू या संपूर्ण इस्रायलवरती कब्जा केला आणि तिथले जे मूळ पॅलेस्टिनी लोक होते मुसलमान जे होते तर त्यांना फक्त या दोन ठिकाणांवरती त्यांना आता राहायला जागा दिलेली आहे. त्यामध्ये सुद्धा हे जे वेस्ट बँक हे ठिकाण आहे ना तर इथं बरेच मुसलमानांची धार्मिक स्थळं आहेत, म्हणून आता ह्या यहुदी लोकांनी इस्रायलच्या लोकांनी त्यांना तिथे राहायला जागा दिलेली आहे. ओके, आता ह्याच्या आजूबाजूला आता आपण जे बघितलेले देश होते ना हे लेबनॉन सिरिया वगैरे तर इथं मुसलमान पॉप्युलेशन खूप जास्त आहे किंवा आजूबाजूला सगळे मुसलमानच देश आहेत असं म्हणलं तरी चालेल. तर या सगळ्या मुसलमान देशांना इस्रायल हा फ्रूट एक्सपोर्ट करत असतो. इस्रायलमध्ये बघा फळांचं उत्पादन हे खूप मोठ्या प्रमाणावरती होतं. त्यामध्ये सुद्धा स्पेसिफिक सांगायचं झालं तर कलिंगडाचं उत्पादन हे खूप मोठ्या प्रमाणावरती इथं होतं. तुम्हाला माहिती असेल इस्रायलची शेतीची पद्धत ही खूप फेमस आहे. इस्रायलबद्दल एक इंटरेस्टिंग पॉईंट लक्षात ठेवा, तो म्हणजे इस्रायलचं कोणतंही लिखित संविधान नाही आहे. ओके, रिसेंटली बघा लास्ट वीकमध्ये इथं इस्रायलमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती प्रोटेस्ट चालू होता. तो प्रोटेस्ट कशासाठी होता तर तिथले जे नेते आहेत बेंजामिन नेतन्याहू तर हे
असा एक लॉ करायला गेले होते की ज्याच्यामुळं संपूर्ण इस्रायलची न्याय प्रणाली ही स्वतःच्या अंडर घेण्यासाठीचा ते लॉ करत होते आणि त्या गोष्टीला तिथल्या लोकांचा विरोध होता आणि त्यासाठी ते प्रोटेस्ट करत होते. ठीक आहे. अरेस्ट ट्रम्प, नेतन्याहू आणि पुतीन, नो वन इज अबोव्ह द लॉ. तर अशा पद्धतीचे पोस्टर्स तिथं लावण्यात आले होते. इस्रायलची राजधानी जेरुसलेम ही आहे. इस्रायली न्यू शेकेल हे इथलं चलन आहे आणि इथली भाषा हिब्रू ही आहे. हिब्रू तुम्ही बऱ्याच वेळा बोलताना असं ऐकलं असेल की एक फ्रेज वापरली जाते जर समोरच्याला आपला मुद्दा समजला नाही तर, की मी काही हिब्रूत बोललोय का, म्हणजे तुला कसं काय समजलं नाही असं जेव्हा म्हणायचं असतं तर तेव्हा ही फ्रेज वापरली जाते. ठीक आहे.